नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन इन्फो या यूट्यूब चॅनलवर. बघा, आज आपण पाहणार आहे बार्टी, टार्टी आणि सारथी या एक्झामसाठी सीईटी एक्झामसाठी कशाप्रकारे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. बघा, ही बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टीची ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, साईडला आपल्या लेटेस्ट न्यूजमध्ये आपल्याला तिन्ही पण दिसतील, बार्टी, TRT आणि सारथी. बघा, आपण TRTIसाठी आज भरणार आहे फॉर्म. चला सुरू करूया. बघा, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही ऑफिशियल साईट आपल्यासमोर ओपन होईल. कॉमन एंट्रन्स टेस्ट CETसाठी आहे. बघा, हे सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल मित्रांनो. बघा, रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्या सर्व नवीन वेब पेज होईल रजिस्ट्रेशन फॉर्म. याच्यामुळे आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आपल्याला जसं 10वीच्या मार्कशीटवर आहे तसं इथे टाकायचं आहे. खाली डेट ऑफ बर्थ टाकायची, आपला जीमेल टाकायचं आहे आणि परत एकदा आपला जीमेल टाकायचं आहे. मोबाईल नंबर आणि कन्फर्म करण्यासाठी परत एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे. बघा, जसं आपण मध्ये टाकलं आहे. जनरेट आपला कॅप्चर टाकून जनरेट OTP क्लिक करायचं आहे. जसा जनरेट OTP क्लिक करशाल, समोर OTP आल्यानंतर तुम्ही तो टाकशाल तर आपल्याला समोर दिसेल कॉंग्रॅच्युलेशन, युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. इथे आपल्याला आपला लॉगिन ID हा आपला जीमेल असेल आणि पासवर्ड आपल्याला अशा प्रकारे आपल्या मोबाईलवर आणि आपल्याला स्क्रीनवर इथे पाहायला भेटेल. बघा, आपल्याला हा टेम्पररी पासवर्ड मिळाला असल्या कारणाने आपल्याला हा पासवर्ड चेंज करायचा आहे. बघा, चेंज पासवर्ड आपल्याला क्लिक करायचं आहे. चेंज पासवर्ड क्लिक केल्यानंतर आपला आलेला हा जो टेम्पररी पासवर्ड तो टाकून आपल्याला नवीन पासवर्ड बनवून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. बघा, सबमिट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज सक्सेसफुली अशा प्रकारचं एक पॉपअप येईल. त्याला तुम्हाला ओके करायचं. जसं तुम्ही ओके कराल तर आपण लॉग इन या पेजवर ॲटोमॅटिक स्विच होऊन जाऊ. इथे आपल्याला लॉग इन ID आपला जीमेल आहे आणि आपण जो आता नवीन पासवर्ड बनवला आहे तो आपल्याला टाकून साइन इन बटन क्लिक करायचं आहे. बघा, साइन इन केल्याच्या नंतर तुम्ही टाकलेले डिटेल्स जसं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ आपल्याला जशा तशी पाहायला भेटेल. आपल्याला नवीन आता एंटर काय करायचं आहे तर आपल्या वडिलांचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे, जसं 10वीच्या मार्क मेमोवर आहे तसं. बघा, पुढे आपल्या आईचं नाव जसं 10वीच्या मार्क मेमोवर आहे तसंच आपल्याला टाकायचं आहे. नॅशनॅलिटी आपल्या इथे टाकायची इंडियन. आपला आधार नंबर टाकायचा आहे. आपला काय जेंडर आहे ते आपल्या इथे टाकायचं आहे. मॅरिड स्टेटस इथं मॅरिड, अनमॅरिड हे टाकायचं आहे. खाली जर विवाहित मुलगी असेल तर तुम्ही नाव चेंज केलं आहे नाही आहे हे जे आपल्याला टाकायचं आहे. बघा, मुलींच्या बाबतीत ज्यांनी आपलं नाव चेंज केलं आहे त्यांना पुढे गॅझेट अपलोड करावं लागणार आहे. लक्षात घ्या, ज्या मुलींनी लग्नानंतर आपलं नाव चेंज केलं आहे त्यांना अपलोड डॉक्युमेंटमध्ये गॅझेट अपलोड करावं लागणार आहे. बघा, पुढे विचारलं नेम ऑफ इन्स्टिट्यूट, टार्टी, बार्टी आणि सारथी यापैकी तुम्ही कुठे अप्लाय करताय हे आपल्याला निवडायचं आहे. आणि स्कीमचा विचार केला तर बघा, या अशा प्रकारे भरपूर साऱ्या स्कीम आहे. पोलीस भरती ट्रेनिंग, IBPS ट्रेनिंग, स्टाफ सिलेक्शन ट्रेनिंग, MPSC कंबाईन, UPSC अशा भरपूर इथे तुम्हाला पाहायला भेटेल. तुम्ही व्हिडिओ स्किप करून हे पाहू शकता की तुम्हाला नेमक्या कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. बघा, खाली कॅटेगरीज विचार केला तुम्हाला ती कास्ट विचारते आहे. तुम्हाला कास्ट टाकायची तुमची जी काय असेल ती. कास्ट टाकल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला कास्टची डिटेल विचारल्या जाईल. कोणत्या डिस्ट्रिक्टमधून, कोणत्या तहसीलमधून हे दिलेलं आहे. त्याच्यापुढे तुम्हाला विचारलं जाईल तुमची कास्ट व्हॅलिडिटी. जर ती तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती द्यावी लागेल. त्यानंतर विचारलं डोमिसाईल, तुमच्याकडे डोमिसाईल असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे. पुढे विचारलं फिजिकली हँडिकॅप वगैरे आहात का तुम्ही, ते येस किंवा नो करायचं तुम्हाला. त्याचबरोबर ऑर्फन वगैरे आहात का नाही हे इथं विचारलेलं आहे. बघा, याच्या त्यांनी विचारलं की याच्या आधी टार्टी किंवा बार्टीमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे का, असेल तर येस किंवा नो करायचं आहे. बघा, पुढे विचारलं तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का नाही. त्याच्या खाली तुम्ही ऑर्फन चाइल्ड आहे का नाही हे पण ओके, गव्हर्नमेंटवर आहे का नाही. इथे माझा जो क्लायंट आहे त्याचा नाही म्हणून मी तर नो केलेलं आहे. पुढे विचारलं आहे बघा, ॲन्युअल फॅमिली इन्कम. यामध्ये तुम्हाला बघा 3 वर्षाचं इन्कम इथे द्यायचं आहे. इन्कम सर्टिफिकेट आहे म्हणून मी यस केलेलं आहे. आणि जो माझा क्लायंट आहे त्यांचे 80,000 इन्कम असते आणि मी इथं 80,000 टाकलेलं आहे. बघा, पुढे विचारले इन्कम सर्टिफिकेट कोणाद्वारे देण्यात आले तर तहसीलदार. बघा, कन्सेंटवर क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. जसं सेव्ह नेक्स्ट करशाल तुम्हाला पुढे अल्टरनेट मोबाईल नंबर विचारला जाईल. मित्रांनो, हे टाकणं गरजेचं आहे, त्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. पुढे आपल्याला आपला ॲड्रेस फिल करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, परमनंट करस्पॉन्डंट टाकल्यानंतर तुम्हाला इथे 1, 2, 3 नव्हे तर जपल 5 एक्झामसाठी रेफरन्स द्यायचे आहेत. बघा, जसं की मी दिलेले आहेत, माझ्या जे जवळचे आहेत त्या मी इथे दिले आहेत. तुमच्या ज्या जवळचे एक्झाम सिटी सेंटर असतील ते तुम्ही देऊ शकता. बघा, पुढे तुम्हाला 10वीची डिटेल्स, 12वीचे डिटेल्स आणि ग्रॅज्युएशन डिटेल फिल करायचे. ज्या पोलीस भरती तयारी करायची त्यांनी 10वी 12वी दिलं तरी चालेल.
बघा जसं की मी ते फिल केलेलं आहे. बघा पुढं सगळ्यात महत्त्वाचं डाटा ज्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यामध्ये बघा काय काय करायचं आहे. तुम्हाला रिसेंट पासपोर्ट फोटोग्राफ करायचा आहे, कॅन्डिडेटचं सिग्नेचर करायचं आहे, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट जर तुम्ही ग्रॅज्युएशन देत असाल तिथे तर रेसिडेन्शियल सर्टिफिकेट म्हणजे डोमेसाईल अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आधार कार्ड फ्रंट आणि बॅक इथे अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं. बघा अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहायला भेटेल. हा प्रिव्ह्यू तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. बघा प्रिव्ह्यूमध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटतील. प्रत्येक डॉक्युमेंट जसं 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड, कास्ट यांचे सगळे प्रिव्ह्यू तुम्हाला इथे पाहायला भेटतील. ते तुम्ही नक्की पाहून घ्या, नाहीतर चुकीचं डॉक्युमेंट अपलोड झाल्यास हा फॉर्म परत होत नाही किंवा एडिट होत नाही. बघा सबमिट बटनावर क्लिक करूया. सबमिट केल्यानंतर बघा हेच ते परत विचारते की तुम्ही एकदा सबमिट केल्यानंतर यात कोणत्याही प्रकारचं बदल तुम्हाला करता येणार नाही आहे. बघा सबमिट केल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट झालं आहे ना, अशा प्रकारे तुम्हाला एक ॲप्लिकेशन आय डी भेटेल. तुम्ही कोणत्या स्कीमला अप्लाय केलं हे दिसेल आणि तुमचा फॉर्म इथं प्रिंट करण्याचं ऑप्शन राहील. तसंच खाली जर तुम्हाला आणखी कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचं असेल या व्यतिरिक्त जसं MPSC, UPSC तर तुम्ही इथे करू शकता. एकाच वेळेस तुम्ही 2 स्कीमसाठी अप्लाय करू शकता. बघा अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब रिलेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.